उदगीर इथं बर्ड फ्लूमुळे शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता लातूरमधील अहमदपूर तालुक्यात ढाळेगाव इथं एका पोल्ट्री फार्म मधील 4200 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे खळबळ माजलेली आहे। प्राथमिक अंदाज असा आहे की ज्या लाईटचा प्रॉब्लेम जो ब्रूडिंग इश्यू असतो लहान पक्ष्यांमध्ये, तर त्या याच्यामुळं मालकांनी जे आता सांगितलं की त्यांच्याकडे लाईटचा इश्यू, जनरेटरचा प्रॉब्लेम असेल किंवा ग्रामीण भागामध्ये लाईटचा इश्यू जो आहे त्यामुळं असं प्राथमिक ओव्हर क्राउडिंगमुळं पक्षी गेल्याचं प्राथमिक असं वाटतं। आपले प्रतिनिधी श्रीराम जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण या संदर्भात त्यांच्याशी बोलूया। श्रीराम, खरं तर बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढतोय असं म्हणायचं का या बातमीमुळे? नक्कीच उदगीर शहरामध्ये काही दिवसांपूर्वी जवळपास 65 कावळ्यांचा हा अनपेक्षितरित्या मृत्यू झाला होता। त्याच्या निदान झाल्यानंतर बर्ड फ्लूमुळे या कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ही ताजी होती। त्यातच अहमदपूर तालुक्यातल्या ढाणेगाव इथं काल एका पोल्ट्री फार्मवरती 4200 कोंबड्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। या घटनेमुळे जिल्हा पशुसंवर्धन विभाग खबळून जागा झालेला असो। काल प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत तिथली पाहणी केलेली आहे आणि आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यासाठी सुरुवाती केलेली आहे। पशुसंवर्धन विभागाकडून एका पथकाने या मृत कोंबड्यांच्या काही नमुने वैद्यकीय तपासणीसाठी घेतलेत आणि ते पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठवण्यात आलेले आहेत। तिकडून ज्यावेळेस अहवाल प्राप्त होईल त्याच वेळेस या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे। नाही, खरं श्रीराम, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या सगळ्याचा अहवाल ज्यावेळी प्राप्त होईल त्यावेळी या कोंबड्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे समोर येईल। मात्र आत्ताच्या घडीला परिसरामध्ये बर्ड फ्लूमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय हेही तितकंच खरं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।